फ्रॉम द बिगिनिंग ना. ओके. नमस्कार, माझं नाव विदिशा आहे आणि मी कॅपजेमिनी कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये काम करते ॲज अ प्रोग्राम मॅनेजर. सो मी या कॉन्सेप्टबद्दल थोडंसं वाचलं आणि इथे आल्यावर थोडंसं आणखीन कळलं. सो आता कॉर्पोरेटमध्ये काम करून मला माझा स्वतःचा बिझनेस पण स्टार्ट करायचा आहे. इन टू क्लाउड किचन फूड इंडस्ट्रीमध्ये मला पाऊल ठेवायचं आहे. सो त्याच्यासाठी मला असं वाटतं आहे की हे एक योग्य कम्युनिटी आहे जे की ॲज अन फ्युचर एंटरप्रेनर तुम्ही डेफिनेटली येऊन इथे तुमचे प्रॉब्लेम्सचे सोल्युशन्स तुम्हाला मिळू शकतील, मला असं पर्सनली वाटतं. सो आय थिंक तुम्ही सर्वांनी इथे यावं, तुमचे प्रॉब्लेम्स घेऊन यावे आणि प्लस तुमचं पॅशन फॉलो करावं लाईफमध्ये. या सो विशिंग यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. या आज इथे उभा केलेल्या उद्योग उत्सव या कार्यक्रमाला मी आज भेट दिली. बऱ्यापैकी इकडे चाललं एक कार्यक्रम, त्यामध्ये सर्व उद्योजक एकत्र पण येतात आणि काही कन्सल्टन्सी पण येते की आपल्या उद्योजकामध्ये येणारे विषय, उद्योजकामध्ये येणारे प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तरं कुठे शोधावेत हे बऱ्याच जणांना कळत नसतं. काही लोक यूट्यूबवर शोधतात, फेसबुकवर शोधतात, पण शोधता समजत नाही की आपल्याला कुठे जावं. तर अशा ठिकाणी सर्वांनी एकत्र आले. एक सगळं मी पाहिलं की एक चांगला राऊंड भरवलेला आहे. याच्यामध्ये बरेच लोक येत आहेत, उद्योजक येत आहेत. काही आपल्या चुका, आपण केलेल्या चुका, आपल्याला असलेलं आतापर्यंत केलेले यश अपयश हे शेअर थोडंफार करतात, जेणेकरून ज्यातनं आपल्याला उद्या उत्तर कशी मिळतील या विषयावर मार्गदर्शन करणं एक चांगला एक उत्सव त्यांनी तयार केला. आणि या उत्सवा हा पाचवं वर्ष आहे. आणि या 5 वर्ष असं कळल्यानंतर ह्याच्यात ते करतायत. तर जसं राजेश चुतेकरने हा पुढाकार घेऊन करत आहेत आणि खूप चांगला, राजेशला मी इतकी वर्ष ओळखतो, त्यानं चांगलं काम हातात घेतलेलं आहे. बघूया आता पुढे महाराष्ट्रभर हे लोक काय प्रयत्न करतील. त्यासाठी मला त्यांना शुभेच्छा द्याव्याशा वाटतात. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव मनोज गावण आणि मी सुद्धा एक बिझनेसमॅन आहे. आज तसं बघायला तर आज नितीन सरांनी हा जो एक इव्हेंट म्हणजे सुरू केला, इव्हेंट त्यांनी आज केला. ह्या इव्हेंटमध्ये खरंच आज मराठी उद्योजक म्हणजे निर्माण व्हावेत, या एक बिझनेसमॅन घडावा. आम्ही आमच्या ह्या नेहमीच्या जीवनामध्ये आमच्यावरती अशा काही बंधनं आमच्यावरती टाकलीत का बाबा शिकल्यानंतर तुला एक चांगली नोकरी मिळाली पाहिजे, परंतु हा विषय नोकरी संदर्भात न ठेवता तो स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. मराठी माणूस नाही, पूर्ण इंडिया, पूर्ण भारतातील लोक हे आपल्या स्वतःच्या पायावरती स्वतःचा बिझनेस करण्यासाठी पुढे आले पाहिजेत. आणि याच्यासाठी नितीन सरांनी एक उत्कृष्ट असा प्रोग्राम अरेंज केला. खरं म्हणायचं तर आपल्या ह्या जीवनामध्ये कळत नाही आहे का, आम्हाला सांगितलं जात नाही आहे का बिझनेस कुठल्या प्रकारे करायचा, किंवा आमच्या डोक्यामध्ये कल्पना नसतात. परंतु आज ह्या इव्हेंटमध्ये हे कळलं का आपल्या डोक्यामध्ये नाही आहे, पण आपल्याला एक आयडिया मिळून तो बिझनेस आपण करू शकतो. हे नितीन सरांच्या ह्या कार्यक्रमामुळे आम्हाला समजलं. थँक्यू व्हेरी मच सर. नमस्कार, जय महाराष्ट्र. माझं नाव सागर इंदोरे, फाउंडर सेफलॉक सायबरटेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे इथून आलेलो आहे. आमच्या सर्व्हिसेस आहे पूर्णपणे सायबर सिक्युरिटी मॅनेज करणं, कोणती कंपनी असू द्या, काही पण असू द्या. त्यानंतर सायबर सिक्युरिटी कोर्सेस, त्यानंतर क्रिप्टोकरन्सी इन्व्हेस्टिगेशन, ऑनलाईन फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन, त्यानंतर ऑपरेशन टेक्नॉलॉजी इन्व्हेस्टिगेशन, लाईक दॅट सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही सायबर सिक्युरिटीचे कन्सेप्ट प्रोव्हाइड करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं सायबर सिक्युरिटी अवेअरनेसचे क्लासेस आम्ही घेतो. लाईक त्यामध्ये कस्टमाइज क्लासेस असतील विदाउट फॉर प्रत्येक वर्ग, प्रत्येक कॅटेगरीच्या वयोगटासाठी. सो इथं आलेलो आहे मी सगळं उद्योग समूहामध्ये, उद्योग उत्सवामध्ये. सो खूप छान आहे उद्योग उत्सव. इथे खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी माणसांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की काहीतरी उद्योजकांसाठी बनतं आहे, एक उत्सव बनतो आहे. आणि यामध्ये सर्वांना पूर्णच्या पूर्ण लाईक करिअर ऑपॉर्च्युनिटीज म्हणा किंवा आमच्यासारख्या उद्योजकांना एक प्लॅटफॉर्म भेटतो आहे मोठा, की ज्याने काहीतरी करायला पाहिजे किंवा कॉन्टॅक्ट्स भेटतात त्या सगळ्या गोष्टींचे. सो उद्योग उत्सव खूप चांगला आहे आणि सपोर्टिव्ह आहे. सगळे लोक सपोर्टिव्ह आहेत. थँक्स फॉर ऑल सपोर्टिव्ह मेंबर्स ॲज वेल ॲज थँक्स फॉर ऑपॉर्च्युनिटी टू लाईक बोलण्याबद्दल, संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार. नमस्कार. नमस्कार, माझे नाव स्वाती पुष्पतोडे. मी पुण्यावरून आलेली आहे. आपल्या
मातुंडा या ठिकाणी आपला आजच एक प्रोग्राम पार पडला. त्याचं नाव होतं उद्योजक उत्सव, ज्यामध्ये वेगवेगळ्या नवनवीन प्रकारच्या आपल्याला आयडियाज मिळाल्या आपल्या व्यवसायासंदर्भात. त्याचबरोबर वेगवेगळ्या उद्योजकांना भेटण्याची सुद्धा संधी मिळाली, ज्यामध्ये आपला व्यवसाय आपण कसा ग्रो करू शकतो किंवा त्यामध्ये असणारे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करू शकतो याचे देखील मार्गदर्शन मिळाले. या महोत्सवामध्ये आपल्याला वेगवेगळ्या उद्योजकांना पाहायला मिळाले. तसेच त्यांचे नवनवीन जे काही प्रोजेक्ट होते किंवा त्यांचे प्लॅन होते त्यावरती सुद्धा वेगवेगळी माहिती घेता आली. वेगवेगळ्या प्रकारचे उद्योजकांना भेटल्यानंतर एक समजलं की त्यांच्यामध्ये काय एक इम्प्रूव्ह किंवा एक वेगळा पॉईंट आहे की जो आपण वेगवेगळ्या रीतीने ग्रो करू शकतो. त्याचबरोबर उद्योजकांच्या माहितीमुळे आपण आपला व्यवसाय त्या रीतीने जर पार पाडला तर नक्कीच आपण मोठ्या रीतीने ग्रो करू शकतो. तर मला थँक्यू म्हणावं असं वाटतं की या उत्सवाचं किंवा या उद्योजक महोत्सवाचं आयोजन करणारे आपले नितीश साबळे सर असतील, त्यांना धन्यवाद. नमस्कार, मी साधना देशमुख लामण डेव्हलपर्सकडून आलेली आहे. मनसेंचा हा जो उद्योग उत्सव प्रोग्राम ठेवलेला होता त्याच्यामध्ये आम्ही आमचा स्टॉल मध्ये सहभागी झालेलो आहोत इथे. तर मी इथे जी रेफरन्सनी आलेली आहे ते नितीन सालकर सर आहेत. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं होतं याच्यासाठी, या प्रोग्राममध्ये येण्यासाठी. तर आम्ही इथे आमचा स्टॉलमध्ये सहभागी करून आम्ही इथे उपस्थिती केलेली आहे. इथे जे एक अनुभवायला मिळालं ते खूप छान वाटलं. बऱ्याचशा विचारांची देवाणघेवाण झाली आणि ह्याच्यामध्ये खूप कनेक्शन झाले आमच्या प्रोजेक्टशी रिलेटेड आणि अदर जे लोक जे इथे माध्यमातून आलेली आहेत, क्षेत्रातून आलेली आहेत, त्यांच्याशी पण आमचे कनेक्शन्स छान झाले. त्यांच्याकडून पण आम्हाला बऱ्याचशा गोष्टी काही भेटल्या की ज्या आमच्यासाठी, आमच्या प्रोजेक्टसाठी किंवा रॅदर प्रोजेक्ट्स व्यतिरिक्त त्यांच्या बिझनेसच्या माध्यमातून पण आम्हाला तिथपर्यंत कसं पोचता येईल किंवा काय करता येईल, अजून काय शिकता येईल, त्याची विचारांची देवाणघेवाण झाली. आमच्या प्रोजेक्टबद्दल म्हणायचं झालं तर आमचा हा ठाण्यातला वागळे इस्टेटमधला फर्स्ट MIDC अप्रूव्ड इंडस्ट्रियल पार्क आहे. आम्ही आमच्या प्रोजेक्टमध्ये इंडस्ट्रियल म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स प्लस कमर्शियल ऑफिस स्पेसेस देत आहोत. तर मला हे सांगायचं आहे की लघु उद्योजकांसाठी हे खूप छान उत्तम दर्जाचं ठिकाण म्हटलं जाईल, कारण का बरेचसे आपले जे मराठी लोकांसाठी एक हक्काचं ठिकाण म्हटलं जाईल, डेस्टिनेशन ऑफ MSME युनिट्स. इथे कुठल्याही कोणीही म्हणजे येऊ शकतात, म्हणजे जसं की ऑफिस स्पेस म्हणा किंवा एखादा IT चे पर्सन म्हणा, तर ते सगळेजण आपल्या इथे येऊ शकतात. आणि मी असं म्हणेल शेवटला की नक्की आमच्या इथे व्हिजिट द्या. आमच्या साईटवरती www.lamangroup.com वरती व्हिजिट द्या आणि ठाणे वागळे स्ट्रीट रोड नंबर 12ला आपला हा प्रोजेक्ट आहे. तर तिथे मला असं वाटतं नक्की व्हिजिट करा. आणि इथे जेवढे लोक सहभागी झाले होते त्यांना मनापासून खूप आभार की त्यांचा पण जो आम्हाला इथे जो चांगला प्रतिसाद भेटला किंवा त्यांनी जो आम्हाला येऊन इथे आणि इथे जे लोक उपस्थित होते त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन किंवा केलं ते पण खूप छान होतं. तर खूप छान वाटला हा प्रोग्राम इव्हेंट अटेंड करून. खरंच खूपच छान आणि अजून असा व्हावा हीच खूप आवडेल आणि परत इथे यायला. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार, मी शिल्पा दांडेकर आणि मी नवी मुंबई खारघर इथून आले. नमस्कार, मी गणेश चव्हाण, मुंबई विद्यापीठावरती सिनेट मेंबर म्हणून दोनदा निवडून आलो. आज महाराष्ट्राची, मुंबईची आणि देशाची जी अवस्था आहे ती पाहता येणाऱ्या काळामध्ये व्यावसायिक होणं फार गरजेचं आहे. कारण आज नोकऱ्या मिळणं फार दुर्मिळ झालेलं आहे आणि व्यावसायिक म्हणून काम करणं की जेणेकरून आपण व्यावसायिक झाल्यानंतर 10 लोकांना म्हणजे कमीत कमी 2 लोकांना तरी रोजगार देऊ शकतो, ह्या दृष्टीने काम करायला पाहिजे. आणि मराठी माणसांनी स्वतःच्या पायावरती स्वावलंबी झालं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातनं हा आज महाराष्ट्र नवनिर्माण रोजगार स्वयंरोजगारांनी या माध्यमातून हा जो मेळावा आयोजित केला आहे त्याला माझ्या सदिच्छा. असेच कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण रोजगार
सेनेच्या वतीनं विविध ठिकाणी आयोजित केले जावे आणि त्याचा फायदा मराठी माणसाला आणि मराठी उद्योजकांना व्हावा ही सदिच्छा. आणि आपल्या कार्यास माझ्या खूप खूप म्हणजे आपलं खूप खूप धन्यवाद. असेच कार्यक्रम आपल्या हातून घडत राहू ह्या शुभेच्छा. तूर्त रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.